हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली. तर आज मी बनवणार आहे बघा, खिचडी करणार आहे मी. तूर डाळ आणि तांदूळ घेतले आहे. आता मी मस्तपैकी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. तर बघा फ्रेंड, मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यात मी घातलेलं आहे हळद, मीठ आणि तेल आणि पाणी घातलेलं आहे. आता मी कुकर लावून घेणार आहे आणि याच्यासोबत मस्तपैकी बनवणार आहे बेसन. अहो, बेसन कसं बनवायचं? आपण आंबट बनवायचं की असं? आंबट म्हणजे फ्रेंड, मी दही घालून नाही बनवणार आहे. कसं बनवणार ते तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला पण समजेल मी आंबट बेसन कसं करते. बघा, आता आपली होणार आहे कुकरची होणार आहे शिट्टी. तर ही होणार आहे आता पहिली शिट्टी. बघा, पहिली शिट्टी झालेली आहे. आता होणार आहे दुसरी शिट्टी. आणि मी दोनच शिट्ट्या होऊ देते फ्रेंड, भाताला असो किंवा डाळ भाताला असो. कारण जास्त शिट्टी झाली ना की खालून बुडाला लागायची हे वाटते, भीती वाटते. तुम्ही काय म्हणते? खालच्या बाजूला तळाला बोलते, कोणी बुडाला बोलते. झालेली आहे. गॅस बंद करून तर बघा फ्रेंड, आपलं आता मी बेसन भिजवणार आहे. यात मी काय काय घातलं ते सांगते. बेसन घेतलंय आणि लाल तिखट घेतलं, हळद घेतलं, मीठ घेतलं आणि मी सायट्रिक ॲसिड टाकलं यात. कारण तुमच्या घरी जर दही असलं तुम्ही दह्यात भिजवून पण बेसन बनवू शकता. पण आताचं दही कसं आहे फ्रेंड, दही पण आंबट राहत नाही. दही घेतलं तरीसुद्धा सायट्रिक ॲसिड टाकावंच लागतं थोडंफार. ताक घेतलं तरी त्यात पण थोडं सायट्रिक ॲसिड टाकावंच लागतं, कारण ते एवढं काही आंबट राहत नाही. आणि आज माझ्या घरी ताक होतं, पण ते ताक आम्ही पिऊन घेतलं आहे. आणि म्हटलं चला आज मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे बिना दह्याचं, बिना ताकाचं कसं आपलं आंबट बेसन बनवायचं. तर मी यात सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे. तर चला मी आता हे बेसन भिजवून घेणार आहे. तर बघा फ्रेंड, मी आता बेसन भिजवून घेतल्यावर लसणाचे तुकडे करून घेतलेले आहे, बघू शकता. आणि पातेल्यामध्ये मी तेल घातले आणि त्यात जिरं घातलेलं आहे. आणि जिरं मी मोहरी नाही घालणार आहे आता. जिरं तडतडलं की मी यात लसणाचे तुकडे घालून घेणार आहे. तर मी चला मी दाखवते तुम्हाला जिरं तडतडलं की. तर बघा फ्रेंड, आपलं जिरं तडतडून झालेलं आहे. आता मी यात घालणार आहे लसूण. लसूण टाकून घेतलं आहे. ते लसूण थोडं शिजू देणार आहे. नंतर मग आपलं जो बेसन आहे, भिजवलेलं बेसनाचं घोल, ते मी घालणार आहे. बेसन टाकून घेतलं मी. आता मिक्स करून घेते आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि आमच्या घरी खिचडी असली ना फ्रेंड का असं बेसन आम्ही बनवतो. आम्हाला खूप आवडतं ते बेसन. खूप असं टेस्टी टेस्टी बनते. माझ्या घरी सगळ्यांना आवडतं हे असं बेसन. आणि मी यात कढीपत्ता पण घालू शकता तुम्ही, पण मी नाही घातलाय. कधी कधी घालते मी, पण आज नाही घातला मी कढीपत्ता. कारण कसं आहे फ्रेंड, आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि मला कढीपत्ता माझ्या गॅलरीमध्ये आहे, पण मला तोडायची आठवण राहिली नाही. आणि रात्रीचं झाडाला हात लावणं म्हणतात ना, असं जुने लोक बोलतात. म्हटलं मग कशाला हात लावायचा, काही गरज आहे का? एवढं काही आपलं अडलं नाही. परत आपण अजून बनवलं की अजून दाखवूया. तुम्ही कढीपत्त्याचा तडका देऊ शकता त्याला. आणि याला सारखं ढवळत राहावं लागतं फ्रेंड, नाही त्याच्या गाठी होऊ शकतात. खूप छान बेसन बनते. त्याला मी यात थोडं पाणी टाकून घेते, कारण नाहीतर खूप घट्ट बेसन होईल. तर बघा फ्रेंड, आपलं सायट्रिक ॲसिड टाकून बेसन तयार आहे. तर बघा, आता पहिले मी गहू निवडणार आहे, कारण माझ्या घरी उद्या सकाळी माझे मिस्टर जातात फस्सिपला. तर त्यांच्यासाठी चपातीला पीठ नाही आहे. तर चला मी तुम्हाला भेटते. तर बघा फ्रेंड,
अगदी उद्याच्या पुरतं मी दळण निवडलंय आणि टाकले. मी तुम्हाला दाखवते, कारण पूर्ण निवडत बसलं असतं उशीर झाला असता फ्रेंड काढायला आणि खूप उशीर झालेला आहे बघा. आणि तिकडे बघा असं आम्हाला फ्रीजचं पिन काढून गिरणी लावावं लागते. तर एवढं कसं पटकन होऊन जातं ना फ्रेंड. म्हणून माझ्या मिस्टर बोलले की थोडं काढून दे. म्हटलं मग ठीक आहे, सकाळपुरतं काढून दिलं, कारण की उद्या सकाळी 6 वाजताच जातं फ्रेंड. तर मग मला उठावं लागतं 5 वाजता. मग एवढं सकाळी कुठं दळण काढत बसणार आहे, म्हणून मग मी आताच काढत आहे. चला होऊ द्या आपलं दळण, नंतर करायचे जेवण. बघा फ्रेंड कसं बनवलं पौष्टिक जेवण. तर बघा, डाळ भात, मस्त आंबट बेसन, काकडी आणि इकडे हिरवा कांदा आणि माझ्या मिस्टरांना आणल्या सकाळच्या चपात्या. आणि इकडे बघा माझी मुलगी कशी जेवत आहे. मला घेऊ नको म्हणते व्हिडिओमध्ये, मी माझ्या मिस्टरांना घेते. आहो कसं वाटतंय बघा. तर चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय आणि तुम्हाला गुड नाईट.